जाए, हमारा राम कहाँ जाए, हमारे लक्ष्मण का चिट्ठिया घरवा कारण हेच आहे फक्त आपली फरियाद बोलून आणि गप्प रडत बसा. 24 तास झाल्यानंतर आतापर्यंत हीच कारवाई झाली. जे लोक जिवंत आहे यांना पण मारण्याचा प्रयत्न चालतो. अरे मेरा भाई, मैंने उसको देखा कैसा उसके ऊपर जाए, नहीं तो हमारे जैसे घोर गरीबों को ऐसे ही कुचला जाएगा और हमारा कहीं सुनवाई नहीं होगा. अगर कुचल के ही मारना है तो हम सबको एक साथ कुचल के मार दें, नहीं तो हमारे साथ लीगल जो है वो न्याय किया जाए. हम प्रकरण क्या है विस्तार से बता सकते हैं आप? हम विस्तार से ज्यादा कुछ नहीं बता सकते, बस यही बता सकते जो हमारे साथ घटना हुई है. हमारे भाई को कुचल के मार दिया गया. एक उसके मित्र का पैर टूटा है जिसको यहाँ पे एडमिट किया गया था, फिर यहाँ से निकल करके दूसरी जगह हॉस्पिटल में मुलुंड में एडमिट किया गया. उसको भी कोई अभी तक देखने नहीं गया. यहाँ पे हम लाके बॉडी रखे हैं. उसके पिताजी को जिसका ये हुआ है उनके पिताजी को गांव से तक बुला लिया गया, मगर सामने वाले अभी तक ना कोई ये कर रहे हैं, ना आरोपी के ऊपर कोई गुना दाखिल हुआ है. हमारी कानून से यही मांग है, अगर न्याय करना है तो भी न्याय पूर्ण ढंग से करें, नहीं अन्याय ही करना है तो पूरी तरह से अन्याय करें. हम विश्वास करके पुलिस के पास इसीलिए आते हैं कि हमारे साथ न्याय हो, मगर पुलिस ही सामने से सब गुनाह देखते हुए अगर गुनहगार को बेगुनाह साबित करती है तो इसके लिए हम फिर किसके पास जाएं. अब इसके जवाबदार आप लोग हैं. आप ही लोग हमारी बात को सभी भारतवासियों के और हमारे कानून के मुख्य न्यायाधीशों के पास पहुंचा सकते हैं. कहना चाहोगे वागड़ स्टेट पुलिस स्टेशन में सब दाखिल हुए, कल रात का मामला है, पूर्वी विस्तार से क्या प्राथमिक माहिती है? कल रात से जो सब यहाँ पे तमाशा चल रहा है ना, मेरे भाई को लगने के बाद मैं हॉस्पिटल में एडमिट किया. उसके बाद से लोग आ रहे हैं जा रहे हैं, लेकिन जो सच गुनाह है वो अभी तक दाखिल नहीं हुआ है. आरोपी अभी भी ऐसे है जैसे कोई अपने खुद के ऑफिस में बैठा है. वो अभी भी मोबाइल चला रहा है, गुटखा खा रहा है, अभी भी घूम रहा है. ऐसा लग रहा है कि वो कंफर्ट जोन में अपने बैठा हुआ है. हमारा यही मांग है कि उसके ऊपर जो गुना जो उन्होंने पुलिस ने दाखिल किया है वो गलत है, उसको तुरंत उसको बदलाव करे. जो सही एक्ट है, जो उसके अंदर जो मर्डर केस लगता है, जो उसने इंटेंशनली उसका मर्डर किया है, एक चक्का चढ़ाने के बाद दूसरा चक्का पीछे का उसके बॉडी के ऊपर चढ़ाया है, उसको ये घसीटते हुए आगे तक लेके गया है. आदमी भागने की कोशिश किया, उसको लोग पकड़ने गए हैं, लेकिन यहाँ पे ऐसा दिखाया जा रहा है कि वो खुद वहाँ पे पानी पिला रहा है. उसको ऐसा दिखाया जा रहा है, गलत साबित किया जा रहा है. ऐसा लग रहा है कि मेरे ही भाई खुद जबरदस्ती गाड़ी के नीचे जाके अपना जान दिया है. यहाँ पे ऐसा मैनिपुलेशन किया जा रहा है. यहाँ पे हमें न्याय नहीं मिल रहा है, इसीलिए हमें मीडिया को बुलाना पड़ा है. हमें न्याय का गुहार लगाते हैं, हमको न्याय दिलाओ. अगर नहीं दिलाएंगे तो हम भी अपने भाई के साथ यहीं पे जान दे देंगे. हम आत्मदाह भी करेंगे, यहीं पे जान दे देंगे. उनकी 3 छोटी छोटी बच्चियां हैं, कौन गारंटी लेगा, कौन ध्यान देगा, कौन देखेगा उनको, कौन जवाबदारी लेगा? हाँ, 2-2 साल की 1.5 साल की बच्चियां हैं, ट्विंस है, कौन देखेगा उनको, कौन जवाबदारी लेगा? इतना सपोर्ट करने के लिए इतने ये किया जा सकता है, पुलिस स्टेशन मैनेज किया जा सकता है. उसी तरह एक फरियादी के लिए जो चला गया हो, उसके बाल बच्चों के सहयोग के लिए इतना उनके अंदर हिम्मत नहीं है कि आकर के उनके आगे के भरण पोषण के लिए कुछ मदद करें. बस नेता इसके लिए बनते हैं कि जो गुनाहगार है उसका सपोर्ट करके उसको बचाया जाए और उसके और गुनाह को और बढ़ावा दिया जाए. सर काय सांगाल पूर्ण प्रकरण? आपल्या विभागामधील एक युवकाने काल आपला जीव गमावलाय. प्राथमिक माहिती अशी आहे की जी गाडी होती तिला 15 वर्ष पूर्ण झालेले आहेत, त्यानंतरही ती गाडी रस्त्यावरती येते. ही गाडी कशी आली, कुठे आली आणि संपूर्ण प्रकरण काय नेमकं? हा ऍक्च्युली बघायला गेलं तर हा एक मोठा रॅकेट आहे. जे मोठे मोठे व्हायकल इथे आज वागळे स्टेटमध्ये येत आहेत त्यांना आज मला वाटतं की तो आता जे ट्रेन आहे त्याला झालं 15 वर्ष 3 महिने झालेलं आहे. त्याच्याकडे ना लायसन्स आहे, ना POC आहे, ना काही नाही आहे. पण तो एवढा बिंदास तो ड्रायव्हिंग चालवत होता आणि मला वाटतं त्यांनी ड्रिंक पण केला होता. पण इथे दाखवला गेला आहे की तो ड्रिंक करत नाही, तो दारू पिलेला होता. तिथे ते ॲक्सिडेंट करून तो पडत होता. तिथल्या स्थानिक लोकांनी तिथं पकडलं त्याला. तर आम्ही 9:30 वाजता किटीकेर हॉस्पिटलला गेलो. तिथे तो मुलगा बोलत पण होता, पण अचानक त्याचा मृत्यू झाला. खरंच ते दुःखाची बात आहे. त्याचे लहान लहान 3 लेकरे मुली आहेत.
त्यांना कोण सांभाळणार. तर आम्ही पोलीस स्टेशनला आलो, सावंत साहेब सिनियर आहेत त्यांना भेटलो. ते बोलले की 106/2 हे कलम लावू शकत नाही आम्ही. तर बोललो का, बोलतो ते हे कायद्यामध्ये नाही आहे. ते आमचे वकील साहेब मित्र आहेत, ते बोलले की असं काही नाही आहे, ते लावू शकतात. पण आज 24 तास झाल्यात ते कलम लावत नाही आहे. जोपर्यंत ते कलम लावत नाही तोपर्यंत आम्ही इथून हिलणार नाही आणि इथंच बसणार आम्ही. आता आम्ही आलेलो आहे, त्यांचे लहान मुली आणि त्या बायको सर्वांना घेऊन इथे बसणार आम्ही उपोषणाला, जोपर्यंत त्याच्यावर 106/2 कलम लागू होत नाही. आपल्या विधानसभेचे आमदार आता राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे आपण काय मागणी कराल? मागील 24 तासात त्यांच्या विधानसभेतील एक युवकाचा जीव गेलेला आहे आणि त्याला न्याय मिळत नाहीये आणि ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना आपण काय मागणी कराल? नाही, ह्याच्या साहेबांना मी स्वतः मेसेज केलेला आहे की आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये अशी जी घटना घडलेली आहे, तर साहेबांच्या पीएने आम्हाला सांगितलं की साहेब आज दिल्लीला आहेत, उद्या ते येणार आहेत. तर आम्ही जर हे झालं असतं तर ज्यांना ज्याची मागणी होती ज्याला असतं त्यांच्या मुलींना त्यांच्या सर्व बायकांना घेऊन साहेबांकडे जाणार होतो आम्ही, काय त्याला मदत करता येईल का. ते साहेब तर ओके बोलले आहेत, ते करणार आहेच. परंतु जे आता आरोपी आहे ना, आरोपी तो कुठला तर बॉसचं नाव सांगतोय, माझा बॉस येईल ते बघेल. हे बॉस कोण आहे ते आम्हाला माहिती पाहिजे. तो बॉस इथे येऊन सर्व सेटिंग करतोय पोलीस स्टेशनला, पोलीस स्टेशन मॅनेज करण्याचा प्रयत्न करतोय. हे चुकीचं आहे. जोपर्यंत त्याच्यावर 106 कलम दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही यातून हलणार नाही. काय सांगाल, आपल्या विभागातील एका युवकाचा काल रात्री मृत्यू झालेला आहे. 24 तास उलटून गेले तरी सुद्धा न्यायाची अपेक्षा धरत स्थानिक नागरिक पोलीस स्टेशनमध्ये हजर झालेले आहेत. काय मागणी? जे उपस्थित सर्वजण, जे आमचे एक सहकारी मित्र, आमचे बंधू होते, त्यांचा हा दुःखद ऍक्सिडेंटल मृत्यू झालेला आहे. तरी आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही काल संध्याकाळ रात्री जेव्हा ऍक्सिडेंट झाला त्यावेळेपासून 9:30 वाजल्यापासून आतापर्यंत आम्ही प्रशासनाकडे अपेक्षा करतोय की काहीतरी कारवाई होईल आणि त्याच्याकडनं या परिवाराला काहीतरी न्याय मिळेल. आणि सर्वात मोठी गोष्ट की ही गोष्ट म्हणजे ऍक्सिडेंट म्हणून एवढं नाहीये, एक माणुसकी म्हणून त्याला 3 मुली आहेत आणि त्याची पत्नी व त्याचा भाऊ, त्याच्या घरातल्या एवढं मोठं दुःख आहे की त्याचं घर एवढं मोठं दुःखात संकटात आहे. तर आम्ही या स्थानिक पोलीस स्टेशन यांच्याकडनं एवढी अपेक्षा करतो की यांनी या केसमध्ये दखल घेऊन काळजीपूर्वक याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि यांना न्याय दिला पाहिजे. सर, काय सांगाल, आपल्या विभागातील एका युवकाचा काल रात्री अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे. मागील 24 तासापासून सर्व विभागातील नागरिक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. अखेर त्यांना पोलीस स्टेशन मध्ये धरणे आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. काय नेमकं प्रकरण आहे? आज रात्री आम्हाला कळाला आणि सकाळी आम्ही आलो इथे. सकाळी मी आमचे एकनाथ भोईर चे सपुत्र यज्ञेश भोईर आम्ही लोक आलो इथे. आपले मित्रमंडळी सर्व होते. आम्ही जाऊन तिथे सर्व विचारपूस केला. तिथे स्पॉटवर जाऊन माहिती घेतली. तो ज्या ड्रायव्हरनी अपघात केलाय तो एकदम त्याला हिंदीमध्ये बोलतोय मी, एकदम दरिंदरीच्या हिसाबाने त्याने हे केलेलं आहे. तो दारू पिलेला होता. दुसरी गोष्ट त्याच्या कानात वॉकमॅन होता आणि तो वॅगनर ठोकून परत त्या माणसावर, आमच्या जो सहकारी आमच्या प्रभागातला लेख होता त्याच्यावर त्यांनी गाडी चढवली. त्यांनी आता जसं भोईर साहेबांनी सांगितलं ते एक मर्डरच्या हिसाबाने त्यांनी. आम्ही आलो इथे सकाळी, साहेबांना भेटलो, त्यांना सांगितलं की आम्ही असं नाही. आमचे एक वकील आहेत सहकारी, त्यांनी सांगितलं की असं नाही, असं कलम लावा. परंतु त्यांनी आम्हाला खोटं आश्वासन दिलं. ते आम्हाला बोलले तुम्ही अर्ज करा, आम्ही करतो. आम्ही त्यांना वकील साहेबांनी अर्जही केला, पण आता सावंत साहेब बोलतायत की त्याच्यावर बसणार नाही. आमची एकच मागणी आहे की त्याच्यावर कायदेशीर कारवाई होण्या पाहिजे. आणि तो एकदम बिंदास डीसीपी साहेबांकडे जातोय, गुटखा खातोय लोकांच्या समोर, एकदम हे रुबाबामध्ये जातोय. म्हणजे त्याला प्रशासनाची कुठलीही भीती नाहीये. पण आम्हाला आमची एकच अपेक्षा आहे की आमच्या माणसाला न्याय भेटायला पाहिजे, जे कायदेशीर त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. हीच आमची एवढीच आहे. तुमचे उपमुख्यमंत्री तुमचेच आणि हा उपमुख्यमंत्र्यांची विधानसभा आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या विधानसभेत जर स्थानिक नागरिकाला, एका युवकाला न्यायासाठी 24 तास लागत असतील, शेवटी पोलीस स्टेशन मध्ये धरणे आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर काय सांगाल? 100% तुमचं खरं आहे. साहेब आमचे नाहीत.
साहेबांचा आम्ही साहेबांना मेसेज केलेला आहे. आम्हाला तिथून आश्वासन भेटलेलं आहे. आमचे स्थानिक जे नगरसेवक आहेत ते लोक आले तिथे ह्या जागेवर आणि एकनाथ भोईर साहेबांनी डीसीपी साहेबांशी पण बोललेत. आता आलेत, आता एसीपी साहेब वगैरे आलेत, ते आतमध्ये आता बसून तिथे तेच चर्चा चालू आहे आणि ते कायदेशीर कारवाई करण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की ते कायदेशीर कारवाई होणार आहे. बघा त्यांचे घरचे लोक आज एवढे रडतायत. तो आरामशीर झाला बसलेला पोलीस स्टेशनला, पण आता आम्हाला इथे न्याय नाही भेटला तर इथे वेगळा विचार होणार आहे.